नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणी 10 गुणांची आहे. प्रश्न क्रमांक पहिला. रिकाम्या जागा भरा. वाहत्या पाण्याला गतिज ऊर्जा ही ऊर्जा प्राप्त होते. कार्याचे CGS एकक अर्ग आहे. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट जडत्व क्रियाबल व प्रतिक्रियाबल. ब गट न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. उत्तरे पहा. जडत्व न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, क्रियाबल व प्रतिक्रियाबल न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. क प्रश्न. गटातील वेगळा घटक ओळखा. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तांबे, चांदी, ॲल्युमिनियम, लाकूड. उत्तर लाकूड. इतर सर्व विद्युत सुवाहक आहेत. लाकूड दुर्वाहक आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 2 गुण. 1. ओहमचा नियम लिहा. उत्तर. भौतिक स्थिती कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतरास थेट समानुपाती असते. 2. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल? उत्तर पहा. दिलेले एकूण अंतर 400 मीटर, एकूण विस्थापन 0 मीटर, सुरुवातीच्या जागी परतल्यामुळे वेळ 25 सेकंद, सरासरी चाल एकूण अंतर भागिले एकूण वेळ 400 भागिले 25 16 मीटर पर सेकंद, सरासरी वेग एकूण विस्थापन भागिले एकूण वेळ 0 भागिले 25 म्हणजेच 0 मीटर पर सेकंद. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण. एक समान गती व नैक समान गती म्हणजे काय? प्रत्येकाचे एक उदाहरण लिहा. उत्तर. एक समान गती. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात. उदाहरण. घड्याळाच्या काट्याची गती. नैक समान गती. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात. उदाहरण. गर्दीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती. 2. खालील सारणी पूर्ण करा. कायनेटिक एनर्जी पहिल्या उदाहरणामध्ये फाइंड करायची आहे, दुसऱ्यामध्ये M फाइंड करायचं आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये V फाइंड करायचं आहे. खाली उदाहरणे सोडवून दिलेली आहेत, त्याप्रमाणे उत्तरे दिलेल्या चार्टमध्ये लिहायची आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.